अक्षर मानव ज्येष्ठ नागरिक विभागातर्फे एक हा अगदी छोटेखानी घरगुती स्वरूपाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आणि आज आपल्याकडे आशा किरण या विशेष मुलांसाठी जे काही प्रशिक्षण चालतं तर त्यांचे सगळे मुलं आलेली आहेत आपल्याकडे, त्यांचे शिक्षक आलेले आहेत आणि त्या केंद्राच्या प्रमुख कीर्तीताई पण आज आपल्याकडे आलेल्या आहेत. तर आपण आज त्यांच्याशी थोड्याफार गप्पा मारणार आहोत. त्या संस्थेत काय चालतं आणि संस्थेची जी मुलं आज इथे आलेली दिसत आहेत ती त्यांची ओळख आपण करून घेऊया. अद्वैत छान वाजवतो. माझं नाव सीता संजय गोसावी. मी MSc पास झाले. फुलांची रांगोळी बनवते. मी प्रशांती संदीप मोठ्याने बोल, मोठ्याने बोल. पणत्या बनवते आणि दोरण बनवते. मैं लक्ष्मी नायर, स्पेशल एजुकेटर हूँ. सब बच्चे लोग को सिखाती हूँ. मी वासंती घन, मी स्वयंची आई आहे. क्लासमधलं अकाउंटचं काम बघते. मी अंकिता, मी मैदापी बनवते. नमस्कार, मी 12वी झाली. मला संस्कृत, गीता, गणिताचा अभ्यास, व्याकरण, कागदपिशव्या बनतात. नमस्कार, मी कीर्ती कुलकर्णी. डोराय फाउंडेशन जी संस्था आहे त्याच्या अंडर आमचा आशा किरण विशेष मुलांचा ॲक्टिव्हिटी सेंटर आम्ही चालवतो डोंबिवलीमध्ये. आमचे ते पालक हे मुख्य असतात. पालक आणि आम्ही शिक्षक मिळून आम्ही विशेष मुलांचे वेगवेगळे उपक्रम चालवतो. जसं मुलांना स्पेशल एज्युकेटर आहेत त्या मुलांचा अभ्यास घेतात, मनी स्किल, रंग ओळखणे, त्यांना जे आवश्यक असतं त्या आम्ही स्पेशल एज्युकेटर शिकवतात. रेखा वाघ मॅडम आहेत, त्या आर्ट टीचर आहेत. त्या वेगवेगळ्या तोरणं, मोत्यांच्या वस्तू, हे सगळं क्राफ्ट, हे सगळं मुलांना शिकवतात. आणि आम्ही वेगवेगळे जे मुलांची प्रगती होईल असे जे काही गोष्टी असतात, उपक्रम असतात, ते आम्ही जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच गोष्टीतून काही अर्थार्जन मुलं करू शकतील. तसं आमची अंकिता आहे, जे आता तिने सांगितलं महिरपी बनवते. असे 2 मुली आहेत जे स्वतः रुखवतासाठी मोत्यांच्या वस्तू बनवून देतात. काही मुलं आहेत जे पेपर बॅग्स बनवतात. एक मुलगा जो आता तो एका दुकानात कामाला लागला आहे मोबाईलच्या. अशा वेगवेगळ्या आमचा उद्देश हाच आहे की काहीतरी अर्थार्जन करण्यासाठी आम्ही त्या मुलांना सक्षम करू शकू. हाच आमचा एक छोटा प्रयत्न आहे. धन्यवाद. या मुलांना खाऊ तर नंतर देणार आहोत, पण त्यांचा परिचय आपण करून घेतला. संस्थेचा परिचय सुद्धा कीर्तीताईंनी थोडक्यात करून दिलं आहे. त्यांचं संस्थेचं काम खूप मोठं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आव्हानात्मक काम आहे. ओके नाही, ये ना कीर्तीकडे. तर त्यांना आमच्या नेहमीच शुभेच्छा असतील आणि आमची खूप जुनी ओळख आहे बरं का. काय की आता कधीच मी काय माहीत नाही, पण खूप जुनी ओळख आहे. हो. तर आता आपण त्यांना एक जे मी म्हटलं आहे मगाशी एक व्हिडिओ घेतला आहे, त्याच्यामध्ये म्हटलं आहे की त्यांना आपण त्यांच्या या संस्थेला आपण हे शिकवणार पण आहोत. हे बघ, या ज्या वेण्या, कारण मी माझा वेळ घालवणे यासाठी ते करते. काही आपल्या नातेवाईक मित्रमंडळी त्यांचे काय वाढदिवस असतील तर ते मी त्यांना आपलं हँडमेड काहीतरी कलाकृती देते. तर आता ह्या ज्या वेण्या केलेल्या आहेत ना त्या आपण या शाळेला देऊया. आशा किरणची जी मुलं आलेली आहेत तर त्यांना आपण त्या देणार आहोत आणि त्यांनी त्याचं विक्री करून त्याची जी काही रक्कम जमा होईल ती आपल्या शाळेत जमा करायची आहे, शाळेला द्यायची आहे. तर आपण कीर्तीला शुभेच्छांसह हे एक छोटीशी भेट आपण देऊया. खूप खूप धन्यवाद. आणि दुसरं मी इथेच थांबायचं नाही आहे. हे वेण्या कशा करायच्या, क्रोशेचं ज्याला बेसिक येत असेल ना अगदी सोपं आहे आणि मी सगळं यूट्यूबवरून बघून करते, त्यामुळे सहज जमेल असं आहे ते. तर ह्या तुम्ही मी अजूनमधून काहीतरी करून देत राहील, पण ही सुरुवात आहे. आणि सर्वात कीर्ती महत्त्वाचं
की आज जागतिक अपंग दिन आहे. हो म्हणजे इतकं योगायोग आहे हा. हो. म्हणजे मी आत्ताच पाहिलं. मी म्हटलं की हे खरंच काही माहित नव्हतं. अचानक आपल्या सोयीची म्हणून ही आपण तारीख ठरवली. तर आता ह्या हे बघ, हे कोण अद्वैत इकडे उभा राहा. सगळी मुलं या. अद्वैत हा या इकडे. हे धरून उभे राहा. अशी जरा आता अशी उभी राहा. हा, या साईड बॅनर दिस असे या साईडला ये. किती अशी उभी राहा. इथे इथे. इकडे उभी. अद्वैत हा इथे अद्वैत ना मला काय म्हणायची म्हणाला, सगळ्या मुलांनी परिचय करून दिला तर तो मला 2-3 वेळा म्हणतोय हळूच, मी 10वी झालं सांगितलं नाही. म्हणून आता स्पेशली सांगते की आमचा अतिशय हुशार आहे अद्वैत आणि तो मुख्य वादक आहे चांगला. काय वाजवतो? अरे वा, ते काय ओके, व्हेरी गुड. तर आपण एखादा अद्वैतचा कार्यक्रम वेगळा ठेवायला पाहिजे नाही का? हो ना? तर नक्कीच आपण अद्वैतला शुभेच्छा देऊया. त्या सगळ्या ह्या मित्रमैत्रिणींना सुद्धा त्यांची प्रगती होऊ दे आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे प्रयत्न चाललेले आहेत पालकांचे आणि शाळेचे, तर त्यांना भरपूर यश मिळू दे. आमचं जे काही थोडंफार जमेल ते सहकार्य आम्ही करत राहू. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. बस. नमस्कार. अक्षर मानव ज्येष्ठ नागरिक विभागातर्फे आज आम्ही इथे एक घरगुती स्वरूपाचा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या रंगीबेरंगी कलाकृती तुम्ही पाहताय ना, त्या क्रोशाने विणलेल्या वेण्या, हा बटवा, तसंच हे ताटावर घालायचे रुमाल, हे आम्ही आज एका विशेष मुलांच्या शाळेला भेट देणार आहोत. दोराय फाउंडेशनची आशा किरण हा प्रकल्प मुलांना काहीतरी उद्योगाचं प्रशिक्षण देण्याचं काम गेली काही वर्ष करीत आहे आणि त्यातून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा मुख्य हेतू आहे. तर ह्या ज्या काही वस्तू आहेत त्या आम्ही आज त्यांना भेट म्हणून देणार आहोत. अक्षर मानवच्या वतीने एक छोटीशी प्रेमाची भेट या प्रकल्प प्रमुख कीर्ती कुलकर्णी यांच्या स्वाधीन आम्ही करणार आहोत. आज माझ्यासोबत मी भारती मोरे आणि हस्तकला विभागाच्या कीर्ती देशपांडेसुद्धा आज माझ्यासोबत इथे आलेले आहेत. आणि आज एका या वेगळ्या उपक्रमाचं उद्घाटन आम्ही करतो आहे असं म्हणायला हरकत नाही. आशा किरणची मुलं त्यांच्या पालकांसमवेत इथे आलेली आहेत. त्यांना ह्या कलाकृती करण्याचं प्रशिक्षण आम्ही आजपासून देणार आहोत. त्यांनी या वस्तू कराव्यात आणि प्रदर्शनामध्ये विक्रीला ठेवून त्यातली जी काही कमाई होईल ती शाळेला देणगी म्हणून द्यावी असा एक विचार आहे. तर आजच्या ह्या पहिल्याच कार्यक्रमाला आम्ही तुमच्यासमोर आलो आहे. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आम्हाला हव्यात. अक्षर मानवने हा एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे, ज्यामुळे या विशेष मुलांना किंवा व्यक्तींना कायमस्वरूपी उत्पन्नाचं साधन मिळवून देण्याचा एक आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद.